वृश्चिक राशीच्या जातकांनो, या वर्षाची शेवटची अमावस्या तुमच्या आयुष्यात मोठे वादळ आणणार आहे. त्याचबरोबर वरदान पण ठरणार आहे. जर तुम्ही गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी केल्या तर कधी तुमच्या मनात असा विचार आला आहे की कॅलेंडरवरील काही तारखा फक्त अंक नसतात, तर ते संपूर्ण विश्वाच्या ऊर्जेचा कोड असतात. 19 डिसेंबरची दर्शवेळा अमावस्या ही अशीच एक गूढ रात्र आहे. जेव्हा चंद्र पूर्णपणे अदृश्य होतो तेव्हा प्रकाशाच्या जागी केवळ अंधार पसरतो आणि या अंधारात निसर्गातील शक्ती अधिक तीव्र होतात म्हणजे नक्की काय? याचा अर्थ ज्या गोष्टी सामान्यतः दडलेल्या असतात त्या या रात्री पृष्ठभागावर येतात. हवेत एक वेगळा अनाकलनीय ताण जाणवतो, ज्यामुळे मन अस्वस्थ होते आणि शरीरात एक अज्ञात भीतीची लहर उडते. ही रात्र म्हणजे केवळ ग्रहताऱ्यांची स्थिती नाही, तर ती एका मोठ्या बदलाची आणि काही अशुभ घटनांची चाहूल आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ज्योतिष आणि प्राचीन ग्रंथानुसार या वर्षाची शेवटची दर्शवेळा अमावस्या ही नकारात्मक शक्ती, छायाग्रह, राहुकेतू आणि तीव्र ग्रहीय बदलांसाठी अत्यंत संवेदनशील मानली जाते. कल्पना करा, आकाशातील ग्रहतारे तुमच्या विचारांवर, तुमच्या निर्णयांवर आणि तुमच्या नशिबावर थेट परिणाम करत आहेत. या रात्री तुमचे सर्वात मोठे आव्हान असते तुमचे मन. एक क्षणिक राग, एक चुकीचा निर्णय किंवा जराशीही निष्काळजीपणा मोठ्या संकटाचे कारण बनू शकते. पुराणाने या दिवशी विशेष सावध राहण्याचा इशारा का दिला आहे? कारण अनेक लोकांनी याच अमावस्येच्या आसपास अचानक अपघात, मोठे आर्थिक नुकसान किंवा गंभीर मानसिक तणाव अनुभवला आहे. हे केवळ योगायोग आहेत की ग्रहांच्या बदललेल्या चालीचा थेट परिणाम? म्हणूनच वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर तुम्हाला संरक्षण देण्यासाठी आहे. येणाऱ्या 19 डिसेंबरच्या दर्शवेळा अमावस्येला तुमच्या आयुष्यात कोणत्या 5 भयंकर घटना घडू शकतात आणि त्या अदृश्य संकटांपासून स्वतःला व कुटुंबाला कसे सुरक्षित ठेवायचे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सुरक्षित आहात तर थांबा, कारण सर्वात मोठा धोका हा आहे की तुम्हाला तो धोका दिसतही नाही. तर तयार व्हा. या रहस्यमय आणि सावध करणाऱ्या अमावस्येच्या सत्याकडे वळूया. काय लिहून ठेवले तुमच्या नशिबात या वर्षाच्या शेवटच्या अमावस्येत आणि त्यानुसार पुढील वर्षात तुमचं भविष्य काय असणार याबद्दल विस्तृत विवेचन गुरुजींनी सांगितलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, प्रेमाच्या बाबतीत तुम्ही अत्यंत तीव्र आणि समर्पित असता. तुमचे नातेसंबंध पृष्ठ पातळी तळावरचे नसतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी आत्मिक आणि भावनिक स्तरावर जोडणी हवी असते. तुमच्यात प्रचंड निष्ठा असते, पण त्याचबरोबर तुमचा स्वभाव काहीसा हट्टी आणि मालकी हक्काची भावना दर्शवणारा असू शकतो. तुमच्या जोडीदाराने तुमच्या विश्वासाला तडा न जाईल याची काळजी घ्यावी लागते, कारण तुमचा रोज शांत होण्यास वेळ लागतो. वृश्चिक राशीच्या जातकांनो, करिअरच्या क्षेत्रात तुम्ही तीव्र लक्ष केंद्रीकरण आणि अमर्याद ऊर्जेमुळे अत्यंत यशस्वी होता. तुम्ही असे काम निवडता जिथे खोलवर संशोधन, गुप्तता राखणे आणि गंभीर समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असते. तुम्ही चांगले सर्जन, गुप्तचर, अर्थविश्लेषक किंवा प्रशासकीय अधिकारी बनू शकता. पैशांच्या बाबतीत तुम्ही व्यवहार कुशल असता आणि गरजेनुसार आर्थिक जोखीम घेण्यासही कचरत नाही. त्यामुळे तुमच्याकडे धनसंपत्ती जमा होण्याची शक्यता जास्त असते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्यावर असलेले सर्वात मोठे आव्हान म्हणजे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे. तुम्ही बाहेरील जगात शांत आणि संयमी दिसत असाल तरी तुमच्या आत भावनांचे मोठे वादळ सुरू असू शकते. जुन्या गोष्टी, अपमान किंवा दुःखानं मनात दाबून ठेवल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. तुमच्यासाठी भावनिक साफसफाई आणि योग ध्यान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे तुम्हाला आतील ऊर्जा योग्य मार्गाने वापरता येईल आणि तुमचे मानसिक आरोग्य निरोगी राहील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही साधारणपणे मजबूत रोगप्रतिकार शक्तीचे मालक असता. मात्र तुमच्या राशीचा शरीरातील जननेंद्रिय, मूत्राशय आणि गुदद्वाराच्या भागावर प्रभाव असतो. तणाव किंवा चिंता तुमच्या आरोग्यावर लगेच परिणाम करतात, ज्यामुळे तुम्हाला अंतर्गत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम, पुरेसा आराम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करणे तुमच्यासाठी गरजेचं आहे, जेणेकरून शारीरिक समस्या टाळता येतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मित्रत्वात तुम्ही निवडक पण अत्यंत प्रामाणिक असता. तुमच्या मित्रमैत्रिणींची संख्या कमी असली तरी ते सर्वजण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता. तुमचा स्वभाव रहस्यमय असल्याने तुम्ही तुमच्या वैयक्तिक गोष्टी पटकन कोणासमोर उघड करत नाही. तुमच्याकडून मैत्रीमध्ये अपेक्षा असते ती म्हणजे संपूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणा.
तुम्ही तुमच्या मित्रांसाठी वेळप्रसंगी मोठे त्याग करण्यासही तयार असता. वृश्चिक राशी, तुमचा स्वभाव अधिक सकारात्मक आणि संतुलित ठेवण्यासाठी काही विशिष्ट मंत्रांचा किंवा ध्यानाचा उपयोग होतो. मंगळ आणि प्लुटो हे तुमचे शासक ग्रह असल्याने ओम अंगारकाय नमः हा मंगळाचा मंत्र किंवा गहन ध्यान तुमच्यातील तीव्र ऊर्जा शांत ठेवण्यास मदत करते. तुमच्या राशीचा रंग गडद लाल, मरून आणि काळा आहे. हे रंग तुमच्यातील शक्ती, गूढता आणि परिवर्तनाची भावना वाढवतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात. वृश्चिक राशी, तुमच्या सर्वात मोठ्या ताकदी म्हणजे संकल्प शक्ती आणि भीती नसणे. तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीतही हार मानत नाही आणि एकदा एखादे ध्येय निश्चित केले की ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही. तुमच्यातील निरीक्षण क्षमता इतकी तीव्र असते की तुम्ही लोकांचे खरे हेतू आणि लपवलेले सत्य सहज ओळखू शकता. आंतरिक शक्ती तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मदत करते. वृश्चिक राशी, तुमच्या काही कमतरतांमध्ये सूड भावना आणि अविश्वास यांचा समावेश होतो. तुमच्यात एखादी गोष्ट मनात धरून ठेवायची प्रवृत्ती खूप जास्त असते, ज्यामुळे तुमचे मन आणि संबंध विषारी बनू शकतात. तुम्ही लवकर कोणावरही विश्वास ठेवत नाही आणि सतत प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करता. तुमच्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही भूतकाळातील गोष्टी सोडून द्या आणि लोकांना माफ करण्याची कला आत्मसात करा, ज्यामुळे तुम्ही अधिक शांत आणि आनंदी राहाल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी प्रेरणास्रोत म्हणजे गूढ ज्ञान आणि सत्य शोधणे. मानसशास्त्र, अध्यात्म, ज्योतिष किंवा कोणत्याही खोल विषयाचा अभ्यास तुम्हाला एक वेगळी ऊर्जा देतो. तुम्ही नेहमी जीवनाचा अर्थ आणि अस्तित्वाचे रहस्य शोधत असता. तुमच्यात असलेले हे ज्ञान आणि सत्य शोधण्याची जिज्ञासा तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित करते आणि जीवनातील परिवर्तनांना सकारात्मकतेने स्वीकारण्याची शक्ती देते. वृश्चिक राशी, तुमच्यासाठी शुभ रंग हा गडद लाल आणि काळा आहे, जे तुमची गहनता आणि परिवर्तनशीलता दर्शवतात. तुमच्यासाठी शुभ दिवस मंगळवार असतो, जो तुमचा मुख्य अधिपती ग्रह आहे. हा दिवस महत्त्वाचे काम सुरू करण्यासाठी, ऊर्जावान निर्णय घेण्यासाठी आणि कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलण्यासाठी अनुकूल असतो. तुमचा शुभ अंक 9 आहे, जो शक्ती, नेतृत्वाचे गुण आणि उच्च ध्येय दर्शवतो. वृश्चिक राशी, इतर राशींची अनुकूलता पाहता तुम्ही जलतत्वाच्या कर्क आणि मीन राशीसोबत भावनिक आणि आत्मिक संबंध निर्माण करता. तसेच पृथ्वी तत्वाच्या कन्या आणि मकर राशीसोबत तुमचे संबंध व्यावसायिक आणि स्थिर असू शकतात. ही राशी तुमच्या तीव्र भावनांना स्थिरता आणि आधार देण्याचे काम करतात, ज्यामुळे तुमचे संबंध अधिक संतुलित राहतात. वृश्चिक राशीसाठी तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली म्हणजे तुमची ऊर्जा, रचनात्मक कार्याकडे वळणे. तुमच्यात जी प्रचंड शक्ती आणि तीव्रता आहे ती सूडबुद्धी किंवा अनावश्यक नियंत्रणाकडे न वळता जर तुम्ही ती सर्जनशीलता, संशोधन किंवा समाज उपयोगी कार्याकडे वळवली तर तुम्हाला त्वरित मोठे यश मिळू शकते. तुमची आंतरिक प्रतिभा ओळखा आणि तुमचा उद्देश स्पष्ट ठेवून जगाला तुमची सकारात्मक आणि परिवर्तनकारी बाजू दाखवा. वृश्चिक राशी, तुमचा स्वभाव नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला आत्मनिरीक्षण आणि ध्यान यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. तुमच्या भावना अत्यंत तीव्र असल्याने तुम्ही त्या लगेच प्रतिक्रिया देऊन व्यक्त न करता शांतपणे त्या भावनांचे मूळ कारण समजून घेतले पाहिजे. योग आणि खोल श्वासोच्छवास यासारख्या क्रियाकल्पांमुळे तुमच्या मनाला शांती मिळते आणि तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या प्रचंड शक्तीला योग्य दिशा देता येते. वृश्चिक राशी, आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास तुम्ही जीवनातील गूढ आणि अंतिम सत्याचा शोध घेणारे असता. तुमच्यासाठी अध्यात्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नसून जीवनातील मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणे आणि मी कोण आहे हे जाणून घेणे असते. तुम्ही गुप्त ज्ञान, मृत्यूपश्चात जीवन आणि कर्म सिद्धांतावर अधिक विश्वास ठेवता, ज्यामुळे तुमच्या जीवनात एक गहन अर्थ प्राप्त होतो. वृश्चिक राशी, अंतिम सत्याचा स्वीकार करणे ही तुमच्या राशीची सर्वात मोठी देणगी आहे. तुम्ही जीवनातील बदल, नुकसान किंवा शेवट याकडे इतरांपेक्षा अधिक सहजतेने पाहता, कारण तुम्हाला माहीत असते की प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात घेऊन येतो. तुमच्यातील ही क्षमता तुम्हाला आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातूनही बाहेर पडण्याची आणि प्रत्येक वेळी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनून उदयास येण्याची शक्ती देते. तुम्हाला वृश्चिक राशीच्या या माहितीबद्दल काही वृश्चिक राशीचे जातकांनो, नेतृत्वाच्या भूमिकेत तुम्ही अत्यंत प्रभावी आणि निर्धाराचे दर्शन घडवता. तुम्ही कठोर निर्णय घेण्यास कसरत नाही आणि तुमच्या अनुयायांमध्ये निष्ठा निर्माण करता. तुमचे नेतृत्व सहसा गूढ आणि शक्तिशाली असते. तुम्ही थेट समोर न येता पडद्यामागून परिस्थिती नियंत्रित करण्यात अधिक कुशल असता. तुमच्या तीव्र दृष्टीमुळे तुम्ही इतरांना दिसत नसलेल्या संधी आणि धोके ओळखू शकता. वृश्चिक राशी, तुमची संवाद शैली थेट, धारदार आणि मोजकी असते. तुम्ही अनावश्यक गप्पांमध्ये वेळ घालवत नाही.
जेव्हा तुम्हाला बोलायचे असते तेव्हा तुमचे शब्द वजनदार आणि अर्थपूर्ण असतात. तुमचे बोलणे अनेकदा गुप्त किंवा अत्यंत वैयक्तिक माहितीच्या आसपास फिरते, कारण तुम्हाला पृष्ठ पातळीवरील संभाषणात रस नसतो. तुमच्या शब्दांमध्ये प्रचंड प्रभाव असतो आणि तुम्ही तुमच्या मताने इतरांना प्रभावित करण्याची क्षमता ठेवता. वृश्चिक राशी, तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे बदलाचा स्वीकार करणे आणि प्रत्येक संकटातून काहीतरी शिकणे. प्लुटोचा तुमच्यावर असलेला प्रभाव तुम्हाला वारंवार जुन्या सवयी, नातेसंबंध किंवा विचारधारेचा त्याग करण्यास भाग पडतो. हे बदल वेदनादायक वाटू शकतात, पण ते तुमच्या आत्म्याला शुद्ध करतात. तुम्ही जितक्या लवकर हा बदल स्वीकाराल तितक्या लवकर तुम्ही स्वतःच्या जीवनाच्या पुढच्या आणि अधिक सामर्थ्यवान टप्प्यावर पोहोचू शकता. वृश्चिक राशी, तुमची ही मालिका इथे समाप्त होत आहे. तुमच्यातील प्रचंड शक्ती, निष्ठा आणि परिवर्तनाची क्षमता हीच तुमची खरी ओळख आहे. तुमच्या तीव्र भावनांना योग्य दिशा देऊन आणि तुमची संकल्पशक्ती रचनात्मक मार्गावर वापरून तुम्ही जीवनातील प्रत्येक लक्ष्य साध्य करू शकता. तुमच्यातील गूढता आणि धैर्य तुम्हाला नेहमीच इतरांपेक्षा वेगळे ठेवेल. वृश्चिक राशी, तुम्ही महादेवाचे सच्चे भक्त असाल आणि त्याची दैवी शक्ती तुमच्यासोबत राहील. हा योग तुमच्या जीवनातील अद्भुत आनंद, शांती आणि मोठे यश घेऊन येऊ.